न्यूज 24 शिवनेरी. कृष्णारी आज आपण आलोय ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी जे वेद बोलवले या आळ्या तीर्थक्षेत्री आपण आलोय. तर पाहतोय आपण की भरपूर प्रमाणात भाविकांची इथे गर्दी आहे. कारण का ही आषाढी एकादशीला खरं तर पंढरपूरला भव्य असा वैष्णवांचा मेळा भरतो. भव्य असे वारकरी या आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूर या ठिकाणी जातात. परंतु ज्या भाविक भक्तांना पंढरपूरला जायला जमत नाही ते भाविक भक्त खरं तर या आळे तीर्थक्षेत्री तर किती भाविकांची भव्य अशी गर्दी आणि भव्य अशी दर्शन व्यवस्था, दर्शन रांग, भरपूर असे भाविक या रांगेत उभे आहेत. कारण का तर दर्शन बारीला उभं राहून दर्शन घेण्यामध्ये जो आनंद असतो, जो माऊलींचा सहवास भेटतो. आपण आपल्याबरोबर काही ट्रस्टीचे काही मंडळ आपण त्यांना विचारूया की कशा प्रकारे इथलं नियोजन आणि कशा प्रकारे भाविक भक्तांचा ओढ किंवा सकाळपासून कशा प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं, महापूजा कशा प्रकारे झाली आपण त्यांना विचारूया. रामकृष्ण हरी महाराज. श्री क्षेत्र आळे येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज असतील, निवृत्ती महाराज असतील, सोपानदेव असतील, मुक्ताबाई असतील यांच्या या भावंडांच्या स्वहस्ते विश्वातली एकमेव अशी पशुसमाधी असलेलं श्री रेडा महाराजांच्या समाधी स्थळी आज या ठिकाणी असलेली देवक्षयनी आषाढी एकादशी निमित्त आलेल्या सर्व वारकऱ्यांचं असतील, पायी दिंडीचं असेल, भाविक भक्तांचं असेल, प्रथमतः श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने सहर्ष स्वागत. जर आपण बघाल तर आज सकाळपासूनच या ठिकाणी भक्तांची मांदियाळी या ठिकाणी उतरलेली आहे. जसं की आपण म्हणतो की ज्या वारकऱ्यांची पंढरपूरची वारी काही कारणास्तव चुकलेली असेल ते सर्व भाविक भक्त आजूबाजूच्या परिसरातील असतील, तालुक्यातील असतील, नवे तर जिल्ह्यातील असतील, सर्व या ठिकाणी रेडा महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. आणि आपण जर बघाल तर सकाळी या ठिकाणी रेडा महाराज समाधीचा या ठिकाणी अभिषेक झाला. जे सकाळचे अन्नदाते असतात त्यांच्या वतीने या ठिकाणी अभिषेक केला जातो. त्यानंतर खरं तर हे दर्शन रांग सुरू होते. आपण जर बघाल तर आता देखील दुपारचा टाइम आहे आणि हजारो भाविक या ठिकाणी दर्शन रांगेत उभे आहेत. अगदी शिस्तीची अशी वारी या ठिकाणी सुरू असते. आणि या ठिकाणी जर बघाल तर देवस्थानचे कमीत कमी साधारणतः 20 ते 25 कोटीची या ठिकाणी कामं चालू आहेत. या ठिकाणी जर आपण ज्या ठिकाणी उभा आहात त्या विनामंडपाचं, दगडी विनामंडपाचं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि ते काम जवळपास 10 ते 12 कोटीचं काम या ठिकाणी घडीव दगडीचं काम सुरू आहे. आणि ते अगदी प्रगती पथावरती सुरू असून त्यासाठी जो काही निधी आहे तो स्वतः जो भाविक येतो त्याच्या जो काही देणगी देतात त्या देणगीच्या रूपात हा मंडप उभा राहत आहे. आणि सर्व देणगीदारांचं असेल, वारकऱ्यांचं असेल, देवस्थानच्या वतीनं आभार मानतो. आज जर तुम्ही जर बघाल तर या ठिकाणी सकाळपासून खिचडीचं महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी सुरू आहे. प्रत्येक येणाऱ्या वारकऱ्याला या ठिकाणी खिचडी असेल, केळं असेल, पाण्याची व्यवस्था असेल, सगळ्याची सोय या ठिकाणी केली जाते. देणगी काउंटर असेल, ठिकठिकाणी स्वयंसेवक उभे आहेत, NCCचे स्टुडंट उभे आहेत जे या ठिकाणी पूर्ण दर्शन रांगेचं नियोजन करतात. अतिशय सुटसुटीत पद्धतीचं या ठिकाणी दर्शन, जसं विठ्ठलाच्या आपण गेलो पांडुरंगाच्या तिथं पंढरपूरला जसं डोकं ठेवून दर्शन केलं जातं तसंच या ठिकाणी देखील समाधीवरती डोकं ठेवून प्रत्येक भाविकाला या ठिकाणी दर्शन मिळतं. आणि अगदी व्यवस्थितरित्या ही दर्शन रांग चालू राहते. या पद्धतीचं नियोजन आज देवस्थाननी केलेलं आहे. खरंच तर खूप छान आणि सुंदर नियोजन. ज्याप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायावरती ज्याप्रमाणे भाविक भक्तांना डोकं ठेवून दर्शन घेण्याचं जो भाग्य लाभतं तेच भाग्य आज या ठिकाणी रेडेश्वर महाराजांच्या चरणी डोकं ठेवून दर्शन घेण्याचं भाग्य लाभतं. कारण का तर भाविक भक्त एवढ्या लांबून येतात. अनेक दिंड्या ज्यांना पंढरपूरला जायला जमत नाही त्या दिंड्या पायी खरं तर या ठिकाणी येत असतात. मोठ्या प्रमाणात दिंड्यांचा ओघ आपण पाहिला आणि भाविक भक्तांची रांगही पाहिली की पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, रेडेश्वर भगवान की जय. आपल्या बरोबर काही भक्तगण आहेत. आपण त्यांना विचारूया की नक्की कशा प्रकारे वारीचा अनुभव घेतात. तर बाबा रामकृष्ण हरी. बाबा तुमचं नाव काय? शंकर डुंगरे. शंकर डुंबरे. बाबा कुठून आला तुम्ही? आम्ही डुंबरवाडीवरून.
एकादशीला महिन्याच्या महिन्याच्या एकादशीला आणि याच्या पाठीमाग आल्याला आपला आळंदीला जायचं. आळंदीला प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला आळंदीला जायचे हा. पण थकल्यामुळे जास्त लांब जावं देत नाही. गाडीत उभं राहणं नक्कीच. पंढरपूरची वारी किती वेळा केली बाबा तुम्ही? मी जवळजवळ 20-25 वर्ष. 25 वर्ष पंढरपूरची वारी केली आणि त्यानंतर शरीर थकल्यामुळे आता लांब जाणं शक्य नाही, चालणं शक्य नाही. म्हणून खरं तर तुम्ही आज रेडेश्वराच्या दर्शनासाठी आलात. बाबा तुम्ही कुठून वारी केली आतापर्यंत? तुम्ही कुठं होता पहिले, कामाला होता कुठं काय? मी रेल्वेमध्ये होतो ग्रँड बॉम्बे सेंट्रल स्टेशन. मुंबई सेंट्रलला होते. तर हे तुम्ही कामातून व्यस्त असताना तुम्ही पंढरपूरची 25 वर्ष वारी केली, परंतु आता थकल्यामुळे थोडं जमत नाही. रसा देऊ अथवा न देऊ जायचं म्हणजे साहेब असं होतं का म्हणले बुवा जाणार म्हणजे जाणार. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम